आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे सध्या वातावरणातला बदल, ग्लोबल वॉर्मिंग दिवसेंदिवस आता इतकी बदलत चाललेली आहे. कधी मेमध्ये पाऊस पडतो आहे, एप्रिलमध्ये गारपीट होते, कधी कधी 12ही महिने प्रत्येक महिन्यामध्ये पाऊस पडतो आहे. उन्हाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की वातावरणातल्या बदलामुळे टेम्परेचर इतकं वाढत चाललेलं आहे की त्यामुळे आपल्याला कल्पना येत नसेल, पण उष्माघातामुळे मरणाऱ्यांची संख्यासुद्धा खूप मोठी आहे. कदाचित काही ठिकाणी त्याची नोंद होत नाही, ग्रामीण भागामध्ये सुद्धा. पण उष्माघातात अनेक घटना या ठिकाणी घडत आहेत, अनेक लोक मृत्यू पावत आहेत आणि त्यासाठी मग उपाययोजना. आणि म्हणून आपल्याला आत्ताच त्या सेक्रेटरीने सांगितलं या ठिकाणी की नागपूरला या संदर्भामध्ये जसं आपण आता दिल्लीला NIDM आहे, नॅशनल म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था त्या ठिकाणी आहे, तसं आपण स्टेटवर सुद्धा देशामध्ये सर्वात मोठी ही संस्था ही आपण त्या ठिकाणी आता सुरू करतो आहे. नागपूरला जवळपास 174 कोटी रुपये मुख्यमंत्री महोदयाने देऊन गेल्या वर्षीच त्या कामाची सुरुवात केलेली आहे. आपण तिथेच MIDCमध्ये 12 एकर जागा आपल्याला या ठिकाणी अलॉट झालेली आहे, कामाला सुरुवात झालेली आहे आणि यातून अनेक लोकांना प्रशिक्षण दिलं जाईल. तिथे राहण्याची निवासाची व्यवस्था केली गेलेली आहे, त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जाईल, त्या ठिकाणी काही रिसर्चसुद्धा होतील आणि त्यातून खूप मोठा फायदा हा आपल्या राज्यासाठी या ठिकाणी होणार. आणि म्हणून जसं भूकंप झाला की त्याला लगेच आपत्ती व्यवस्थापन असतं, कुठे सायक्लोन आलं तर त्याला आम्ही त्या ठिकाणी धावून जातो, पूर आला तर त्याच्यासाठी सगळी आपल्याकडे व्यवस्था आहे, पण उन्हासाठी व्यवस्था नाही आहे. आणि हा सर्वात मोठा भाग आहे खरं म्हणजे या विषयातला. आणि म्हणून 27 टेम्परेचर, कुठे 48 टेम्परेचर, कुठे कुठे 49 टेम्परेचरसुद्धा आपल्याकडे जातात. जळगावला आपल्याकडे 27 टेम्परेचर म्हणजे आता सर्वसाधारण झालेलं आहे. पण यामध्ये मग रस्त्याने चालणारे, दुचाकीवाले, कुठे सिग्नलवर थांबणारे मजूर, शेतामध्ये बिचारे सकाळपासून संध्याकाळ काम करत आहेत आणि अशा लोकांना या ठिकाणी मग उष्माघात होऊन त्यामध्ये त्यांचा मृत्यूसुद्धा होत असतो. आणि म्हणून सगळी ही व्यवस्था या वर्षीपासून आपण या ठिकाणी करत आहोत. आणि यावर खरंच चांगलं रिसर्चही झालं पाहिजे, ट्रेनिंगही झालं पाहिजे की यातून वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय काय सूचना दिल्या पाहिजे. शाळेमध्ये सुद्धा आपण जास्त थंडी असली की आपण थंडीमध्ये आपण त्याची वेळ बदलून टाकतो. आपण बघतो देशावर वगैरे कसं आहे तर. आणि अनेक ठिकाणी पूर आला, जास्त पाऊस झाला, अतिवृष्टी झाली की आपण मग ऑफिसला सुट्टी देतो, आपण शाळांना सुट्टी देतो. पण उष्माघात टेम्परेचर 48च्या वर चाललं आहे, 27च्या वर चाललेलं आहे, 49पर्यंत जातं आहे कुठे कुठे टेम्परेचर. तर मग काय केलं पाहिजे आणि यासाठी एक SOP त्या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे. आणि मग आता त्या माध्यमातून आपण जिल्ह्यावर आपल्या जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये जे आपत्ती व्यवस्थापन सगळे कार्यालय आहेत त्यांना मी सूचना देणार आहोत. त्या ठिकाणी ही आता एक SOP लागू केलेली आहे. आपण या ठिकाणी हे सगळं यांच्याशी आपण ॲग्रीमेंट केलं, MOU केलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला बरंच त्या ठिकाणी करणार आहेत. आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी सगळा हा आजचा MOU आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि महाराष्ट्र म्हणजे तर खरं देशामध्ये पहिले जे 10 राज्य आहेत त्यामध्ये सर्वात जास्त तापणारा जिल्हा आहे, तापणारा आमचा राज्य आहे. सगळ्यात जास्त काही भागावर विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि आमच्या खानदेशमध्ये, विशेष करून उत्तर महाराष्ट्रामध्ये उन्हाचा प्रभाव खूप मोठा आहे, उष्माचा घाताचा प्रभाव खूप मोठा आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी आपल्याला काही ना काही त्या ठिकाणी एक सूचना द्याव्या लागतील जिल्हाधिकाऱ्यांना. लोकांच्यापर्यंत त्या सूचना गेल्या पाहिजेत, त्याचं अनुकरण झालं पाहिजे. अशा दृष्टीने आपण हा आजचा या संदर्भामध्ये या संस्थेबरोबर MOU सुद्धा केलेला आहे. आणि मला वाटतं निश्चित त्याचा उपयोग जिल्हाधिकारीच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी होईल. SOP ही तीच आहे. आता यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, पण उष्माघात म्हणजे टेम्परेचर ठराविक 27-28च्या वर गेलं तर आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील, म्हणजे आपल्याला लोकांना काय सूचना द्यायचा, त्यांना अलर्ट कसं करायचं, शाळेचं टायमिंग कसं बदलायचं. कदाचित अशा वेळेला एखाद्या वेळेला ऑफिसची सुद्धा वेळ बदलण्याची वेळ आली तर मग ते कसं करायचं. जसं आपण पावसाळ्यामध्ये सुट्टी देऊन टाकतो कधी की बाबा नाही 2-3 दिवसाला खूप पाऊस आहे, बरोबर आहे. थंडी असली तर मग मुलांची आपण शाळा तर दिल्लीत वगैरे तुम्ही इतर राज्यात बघितलं असेल की शाळेची वेळ आपण 7 वाजता असली की ती 8 वाजता करतो, कधी 9 वाजता करतो. त्या वेळची नैसर्गिक परिस्थिती बघून त्या ठिकाणी त्याला आपण त्याच्यामध्ये बदल करत असतो. आणि म्हणून यामध्ये असे सगळे काही उपाय सुचवलेले आहेत की त्यामधून आपल्याला या सगळ्या गोष्टीपासून कोणाच्या जीविताला हानी होणार नाही, कोणी जास्त आजारी पडणार नाही. अनेक वेळेला खूप मोठा म्हणजे उष्माघातामुळे मग उलट्या व्हायला सुरुवात होते, कुठे मग बेशुद्ध पडत आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. चालू रस्त्याने सुद्धा लोक बाईकवर याच्यावर पायी चालताना सुद्धा पडत आहेत, त्या ठिकाणी ते मृत्युमुखी पडत आहेत.
असे प्रकार अनेक आहे. आणि पण त्या संदर्भामध्ये काही गोष्टी या ठिकाणी सूचना या संदर्भात सुचवल्या गेलेल्या आहेत. त्याची प्रत आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यांना देतो आहोत. पण यामागचा उद्देश हाच आहे की सगळं वातावरणातला बदल आणि जास्त उष्णता जी वाढते आहे त्याच्यावर उपाययोजना काय करावी त्या संदर्भातला हा विषय आजचा आहे. 184 कोटी रुपये खर्च करून आपण नागपूरला जे सेंटर त्या ठिकाणी बांधतोय ते सगळ्यात आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण आधी देशामध्ये सर्वात मोठं सेंटर तसं गुजरातला आहे, गांधीनगरला. पण त्यापेक्षाही मोठं सेंटर हे आपण या ठिकाणी बांधतोय. म्हणजे देशामध्ये सगळ्यात मोठं सेंटर जे आहे डिझास्टर हे आपण त्या ठिकाणी बांधतोय. आणि त्यातून अनेक लोकांना ट्रेनिंग दिलं जाईल, अनेक लोकांना त्या ठिकाणी प्रॅक्टिकल ट्रेनिंग तर दिलंच जाईल, पण त्यावर रिसर्चसुद्धा त्या ठिकाणी होईल की काय केलं पाहिजे, कुठे काय केलं पाहिजे. आणि मला वाटतं देशातलं सगळ्यात मोठं सेंटर आहे आणि ते आता कामाला सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे.